Hello students, I am Reshma Barge, obviously coming here for you with the laws of motion. In the previous video, we learned about motion, distance and displacement. Let's revise it. Distance is the length of the actual path traveled by an object in motion while going from one point to another point. Whereas displacement is the minimum distance between the starting and the finishing point. ओके स्टुडंट्स, आपल्याला माहिती आहे आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट यांच्यामध्ये फरक काय आहे. आता यानंतर आपण मोशनशी रिलेटेड शिवाय जे पॉईंट डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड आहेत असे दोन पॉईंट आपण अभ्यासणार आहोत. दीज आर द स्पीड अँड द वेलॉसिटी. नाव व्हॉट इज मीन बाय स्पीड. एका एक्झाम्पलच्या सहाय्याने आपण हे पाहणार आहोत. एक व्यक्ती आहे. सपोज देर इज अ पर्सन. ही स्टार्टिंग हिज जर्नी फ्रॉम द प्लेस ए. ओके, ही स्टार्ट्स फ्रॉम ए. ही ट्रॅव्हल लाईक दिस and reach at the point B. Okay, so here this person start his journey from point A, travel and reach at the point B. म्हणजे एका व्यक्तीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना एवढा सगळा प्रवास केला. त्याच्यासाठी त्याला एक ठराविक वेळ लागणार आहे. मोशन म्हणजे काय आपण अभ्यासलेलं आहे. जेव्हा एखादं ऑब्जेक्ट त्याची जागा सोडतं म्हणजे त्याच्या पोझिशनमध्ये चेंज होतो तेव्हा त्याला आपण मोशन असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी हा ऑब्जेक्ट ए पासून बी पर्यंत पोहोचलेला आहे म्हणजे ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये मोशन झालेली आहे. मग आता हे जे आहे आपल्याला माहिती आहे दिस इज द डिस्टन्स ॲक्च्युअल पाथ कव्हर्ड बाय द ऑब्जेक्ट. देर इज अ ऑब्जेक्ट, दिस इज अ पर्सन and his actual path is this. Now what is mean by speed? Speed is equal to distance upon time. Total distance traveled upon time required. That is the formula of speed. Okay. आता या ठिकाणी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमधला फरक आपल्याला माहिती आहे. मग त्याच्यामध्ये स्पीडशी रिलेटेड कोणती कॉन्सेप्ट आहे तर ती आहे डिस्टन्स. ए पासून बी पर्यंतचे जे डिस्टन्स असेल आणि ते कापण्यासाठी त्याला लागणारा जो वेळ आहे त्यांचा जो रेशो असेल तो रेशो म्हणजे असेल स्पीड. लक्षात घ्या. सो स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम रिक्वायर्ड. आता या ठिकाणी या स्पीडचं SI युनिट जे आहे काय असणार. ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे युनिट काढत असताना कसं काढायचं, फॉर्म्युला बघायचा पहिल्यांदा. फॉर्म्युला स्पीडचा आहे डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स SI युनिटमध्ये कोणत्या परिमाणाच्या सहाय्याने मोजणार आहोत तर दॅट इज द मीटर. टाईम कशाने मोजणार आहे विथ द सेकंद. So SI unit is meter per second. Okay, SI unit of speed is meter per second while the CGS unit of speed is. तुम्ही हे सांगू शकता डिस्टन्स CGS युनिटमध्ये कशामध्ये मोजायचं विथ द सेंटीमीटर and time with the second. So here CGS unit of speed is सेंटीमीटर पर सेकंद. हे चिन्ह कशासाठी आले दोन्ही ठिकाणचे कारण मीटर छेद सेकंद आहेत. मग छेद म्हणजेच या पद्धतीने आपण हे मीटर पर सेकंद या पद्धतीने आपण हे मांडू शकतो. म्हणून स्पीडचं SI युनिट जे आहे ते आहे मीटर पर सेकंद आणि CGS युनिट जे आहे ते आहे सेंटीमीटर पर सेकंद. Means here speed is related to the distance.
स्पीड कशाशी रिलेटेड आहे तर डिस्टन्सशी रिलेटेड आहे. ही डायग्राम लक्षात ठेवायची आणि स्पीडचं डिस्टन्सशी असणारं रिलेशन जे आहे ते लक्षात ठेवायचं. आता त्याच्यानंतर आपल्याला पुढची जी कॉन्सेप्ट अभ्यासायची आहे दॅट इज द व्हेलॉसिटी. Now what is mean by the velocity? Let's see this with another example. There is a person, again there is a person, there is a place, the place is A and the place is B. या व्यक्तीला ए या पॉईंटपासून बी या पॉईंटपर्यंत पोहोचायचं आहे, पण त्याला कमीत कमी अंतरामध्ये पोहोचायचं आहे. मग आता तो काय करेल, तो शॉर्टेस्ट डिस्टन्स जे आहे ते शोधेल. मग ते शोधणार म्हणजे तो काय करणार तर त्याची डायरेक्शन शोधणार. मग शॉर्टेस्ट डिस्टन्स जे आहे ए पासून बी पर्यंतचं ते शोधण्यासाठी त्याला पहिल्यांदा डायरेक्शन शोधायला लागेल आणि त्याला डायरेक्शन सापडल्यानंतर त्या डायरेक्शननी तो त्याचं ट्रॅव्हलिंग, त्याचा प्रवास चालू करेल आणि बी या पॉईंटपाशी येईल. या ठिकाणी ए आणि बी पॉईंट, या ठिकाणचा ए आणि बी पॉईंट हे दोन्ही जर शॉर्टेस्ट डिस्टन्स बघितले तर समान अंतरावरती असतील, पण या ठिकाणी याने केलेला जो प्रवास आहे तो या पद्धतीचा आहे म्हणून त्याला आपण म्हणालो डिस्टन्स. या ठिकाणी या व्यक्तीने केलेला जो प्रवास आहे तो स्ट्रेट लाईनमध्ये म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स जे असेल, कमीत कमी अंतर असेल, त्या अंतराने याने प्रवास केला आणि मग ते या पद्धतीने असणार आहे की ज्याला डायरेक्शन गरजेची आहे. याआधीच आपण डिस्प्लेसमेंट म्हणजे काय अभ्यासलेलं आहे. मग या ठिकाणी ए पासून बी पर्यंतचं हे डिस्टन्स असेल का डिस्प्लेसमेंट असेल तर ऑब्व्हियसली हे असणार आहे त्याचं डिस्प्लेसमेंट, कारण हे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे. मग आता व्हॉट इज मीन बाय व्हेलॉसिटी. नाव हिअर व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. This is equal to displacement upon time. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट याच्यामधला फरक लक्षात आला की स्पीड आणि व्हेलॉसिटीमधला फरक आपल्या लक्षात येत असतो. मग आता या ठिकाणी डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम म्हणजेच याची जर व्याख्या करायची झाली तर ती अशा पद्धतीने होणार आहे. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. हे डिस्टन्सच आहे लक्षात घ्या, बट इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन, एका पर्टिक्युलर डायरेक्शनमधलं डिस्टन्स असेल म्हणजेच त्याला आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. पुन्हा एकदा लक्षात घ्या डेफिनेशन. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन मीन्स द डिस्प्लेसमेंट बाय ॲन ऑब्जेक्ट, दिस इज ऑब्जेक्ट, इन अ युनिट टाईम. त्याच्यासाठी लागणारा वेळ तो सेकंदमध्ये असेल, मिनटामध्ये असेल, तासामध्ये असेल, दिवसामध्ये असेल किंवा वर्षांमध्ये सुद्धा असू शकतो. The distance traveled in a particular direction by an object in unit time is called as velocity. Okay, so velocity is equal to displacement upon time. Again here the SI unit of the velocity formula बघा, displacement upon time आहे. डिस्प्लेसमेंट देखील कशात मोजायचं, ऑब्व्हियसली ते आपण SI युनिटमध्ये मीटरमध्ये मोजणार आहे. टाईम नेहमीच आपण सेकंदामध्ये मोजतो, म्हणजेच SI युनिट काय होईल त्याचं मीटर पर सेकंद. भागिलेचं चिन्ह फक्त या पद्धतीने दिलेलं आहे. हे m/s जरी लिहिले तरी चुकीचे नसतात. म्हणजे SI युनिट जे आहे त्याच्या फॉर्म्युल्यावरून आपण ठरवलं मीटरसाठी आहे m, सेकंदसाठी आहे s. सो SI युनिट ऑफ व्हेलॉसिटी इज मीटर पर सेकंद अँड द CGS युनिट इज ऑब्व्हियसली सेंटीमीटर पर सेकंद. हेच आपण या पद्धतीने देखील लिहू शकतो. लक्षात घ्या, CGS युनिट ऑफ व्हेलॉसिटी इज सेंटीमीटर पर सेकंद व्हाईल CGS युनिट ऑफ स्पीड इज द सेम सेंटीमीटर पर सेकंद. दोन्हीचे युनिट्स जे आहेत ते दोन्हीचे SI आणि CGS युनिट जे आहेत ते सेम आहेत. आणखी एक पॉईंट लक्षात घ्या, इफ द मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन. जर त्या ऑब्जेक्टची मोशन एका स्ट्रेट लाईनमध्ये असेल, आता या दोन्ही ठिकाणी तुम्हाला स्ट्रेट लाईन कुठल्या ठिकाणी दिसत आहे,
या ठिकाणी दिसत आहे. इफ द मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन द व्हॅल्यूज ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर सेम. म्हणजे काय, मोशन झालेली आहे, ए पासून बी पर्यंत पोझिशन चेंज केली, ए पासून बी पर्यंत पोझिशन या ठिकाणी देखील चेंज झालेली आहे. आता या दोन्ही ठिकाणी पोझिशन चेंज झाली म्हणजे मोशन झाली, आणि मोशन झाल्यानंतर आता ही मोशन समजा जर स्ट्रेट लाईनमध्ये असेल या पद्धतीने, तर मग स्पीड आणि व्हेलॉसिटी काय येणार, त्याच्या जर व्हॅल्यूज आपल्याला कन्सिडर करायच्या असतील, जर ऑब्जेक्टची मोशन स्ट्रेट लाईनमध्ये असेल तर स्पीड आणि व्हेलॉसिटी किती येईल, तर ऑब्व्हियसली ती सेम येणार आहे, कारण शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजेच स्ट्रेट लाईनमध्ये असणारा डिस्टन्स असणार आहे, आणि तेच त्याचं डिस्टन्स पण असेल आणि डिस्प्लेसमेंट पण असेल, आणि त्याच्यामुळे स्पीड आणि व्हेलॉसिटी या दोन्ही ज्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत त्या दोन्ही व्हॅल्यूज या ठिकाणी सेम येतील. सो इफ द मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन द व्हॅल्यूज ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटीज आर सेम, अदरवाईज दे कॅन बी डिफरंट. आणि जर स्ट्रेट लाईनमध्ये नसेल तर स्पीड आणि व्हेलॉसिटीच्या व्हॅल्यूज वेगवेगळ्या असतील, जरी त्याच ठिकाणी त्या व्यक्तीला दोन वेगवेगळ्या मार्गाने पोहोचायचं असेल तर. लक्षात आलं. आता त्याच्यासाठी आपल्याला एक एक्झाम्पल बघायचं आहे. ते एक्झाम्पल बघत असताना आपल्याला एक पुस्तकामध्ये दिलेलं आपण एक्झाम्पल पाहूयात. आता त्यामध्ये दोन पर्सन आहेत, शीतल अँड संगीता, आणि त्या दोन पर्सन्सचं किंवा त्या दोन मुलींचं आपल्याला कापलेलं जे अंतर आहे ते काढायचं आहे. लेट्स सी. सपोज दिस इज अ हाऊस ऑफ अ शीतल. शीतलचं घर आहे, दॅट इज अ बी पॉइंट. ही ट्रॅव्हल्स सम डिस्टन्स थ्रू द पाथ ए and reach at Sangeeta's house. हे संगीताचं घर आहे, हे शीतलचं घर आहे. आणि संगीताच्या घरानंतर पुन्हा काही डिस्टन्स कापल्यानंतर तिथे देर इज अ स्कूल. आता स्कूलची डायग्राम काढलेली नाही आहे. देर इज अ स्कूल अँड दिस इज अ पाथ बी. ओके. द डिस्टन्स फ्रॉम संगीताज हाऊस टू स्कूल इज 1200 मीटर, while from the Sheetal's house to Sangeeta's house is 500 meter, and the shortest distance or the straight line distance from Sheetal's house to school is 1300 meter. Now, what is the speed and what is the velocity of Sheetal here? आपल्याला काढायचं काय, या ठिकाणी शीतल ही एक मुलगी आहे. त्या शीतलनी तिच्या घरापासून संगीताच्या घरापर्यंतचं अंतर पार केलं, ते आहे 500 मीटर. त्यानंतर संगीताच्या घरापासून ती पुढे शाळेकडे गेली, ते अंतर आहे 1200 मीटर. तो झाला पाथ बी. शॉर्टेस्ट डिस्टन्स जे आहे ते आहे 1300 मीटर. आता प्रश्न इथे विचारलेला आहे की व्हॉट इज द स्पीड ऑफ शीतल. व्हॉट इज द स्पीड ऑफ शीतल. आता शीतलचं स्पीड जर अभ्यासायचं असेल तर त्या ठिकाणी पाथ ए आणि पाथ बी दोन्हीचं स्पीड आपल्याला काढायला लागेल. ॲव्हरेज स्पीड काढायचे, इथून ती इथंपर्यंत पोहोचली तिथंपर्यंतचं. म्हणजे शीतलच्या घरापासून शाळेपर्यंतचं जे असेल ते तिचं स्पीड जर काढायचं असेल तर काय करावं लागेल. आधी आपण बघितलेलं आहे स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम. आता फरक लक्षात घ्या. जेव्हा आपल्याला स्पीड आणि व्हेलॉसिटी या दोन्ही कॉन्सेप्ट अभ्यासायच्या आहेत, आता या ठिकाणी या दोन कॉन्सेप्ट अभ्यासत असताना दोन्हीचे फॉर्म्युले माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला. स्पीड दॅट इज डिस्टन्स अपॉन
टाईम. बघा आता शीतलचं स्पीड काढायचं आहे आपल्याला, डिस्टन्स अपॉन टाईम. शीतलने आधी कापलेलं अंतर किती आहे 500 मीटर. नंतर कापलेलं अंतर किती आहे 1200. सो 500 प्लस 1200. ती या मार्गाने जाऊ शकली असती स्कूलला, पण तिला आधी संगीताच्या घरी जायचं आहे, संगीतानंतर तिला शाळेकडे जायचं आहे. हे टोटल डिस्टन्स किती झालं, आधीचं 500 मीटर नंतरचं 1200 मीटर. याला आपण डिस्टन्स म्हणणार आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, शॉर्टेस्ट डिस्टन्स. पण हे पूर्ण जे अंतर तिने कापलेलं आहे ते 500 प्लस 1200. किती वेळेत कापलेलं आहे तिने, तर त्याच्यासाठी वेळ देखील दिलेली आहे. दॅट इज 24 मिनिट्स. म्हणजे पहिलं जे डिस्टन्स आहे दॅट डिस्टन्स इज कवर्ड इन 5 मिनिट्स अँड देन 24 मिनिट्स. नंतर कापलेलं अंतर 24 मिनिटामध्ये कापलेलं आहे. आधी कापलेलं अंतर जे आहे ते 5 मिनिट्समध्ये कापलेलं आहे. जर फक्त याचं स्पीड काढायचं असतं तर आपण डिस्टन्स अपॉन टाईम 500 जे आहे अपॉन 5 केलं असतं, बरोबर आहे. आणि नंतरचं पाथ बीचं डिस्टन्स अपॉन टाईम जे आहे ते 1200 अपॉन 24 केलं असतं. पण आपल्याला टोटल स्पीड काढायचं आहे. सो टोटल स्पीड काढण्यासाठी आपण हा फॉर्म्युला घेतलेला आहे. डिस्टन्स अपॉन टाईम, टोटल डिस्टन्स कव्हर्ड बाय शीतल इज 500 प्लस 1200 अपॉन द टोटल टाईम टेकन 5 प्लस 24. 24 plus 5 that is 29. 1200 plus 500 that is 1700 meter upon 29 and the answer is 58.6 meter okay per minute. आता मिनिटामध्ये सांगितलेलं आहे, सो इथं मिनिट घेतले आपण. हे झालं तिचं स्पीड. आता व्हेलॉसिटी काढायची, तिचीच शीतलची व्हेलॉसिटी. दोन्हीमधला फरक समजण्यासाठी आपण हे उदाहरण पाहतो आहोत. व्हेलॉसिटी काढण्यासाठी फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आता डिस्प्लेसमेंट काढायचं म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स काढायचं आहे. शीतलच्या घरापासून शाळेपर्यंतचं अंतर हे जर काढलं तर ते झालं डिस्टन्स. या ठिकाणी ती या स्ट्रेट लाईनमध्ये म्हणजे एका ठराविक डायरेक्शनमध्ये गेले, शॉर्टेस्ट डिस्टन्समध्ये गेले तर ते आहे 1300. सो 1300 दॅट डिस्प्लेसमेंट कवर्ड इन 29 मिनिट that is 44.83 meter per minute. आता त्यासाठी तिला लागलेला वेळ, हा दोन्ही वेळ जर आहे ते दोन्ही वेळ जर सेम आपण लक्षात घेतले तर दोन्हीसाठी जर सारखाच वेळ लागत असेल, आपण म्हणू आता या ठिकाणी तिने जर शॉर्टेस्ट डिस्टन्स जर घेतलेला असेल तर वेळ कमी लागेल, पण वेळ तेवढाच लागलेला आहे तिला. ओके, तेवढ्याच वेळेमध्ये मग तिची व्हेलॉसिटी किती असेल. ती व्हेलॉसिटी आपण जर काढली तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, डिस्प्लेसमेंट आहे 1300 आणि त्याच्यासाठी लागणारा वेळ जो आहे तो आहे 29 मिनिट्स. सो आलेलं जे उत्तर आहे 44.83 मीटर पर मिनिट. एका मिनिटाला तिने 44.83 मीटर एवढं अंतर पार केलं. आणि या ठिकाणी स्पीड जे आहे तिचं ते असेल 58.6 मीटर पर मिनिट. मिनटामध्ये काढलेलं आहे. म्हणजे स्पीड आणि व्हेलॉसिटी काढत असताना आपल्याला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या दोन गोष्टींचा व्यवस्थित विचार केला पाहिजे. हे एक ॲव्हरेज डिस्टन्स किंवा ॲव्हरेज व्हेलॉसिटी किंवा स्पीड काढण्यासाठीचं उदाहरण आहे. आपण अगदी सिंपल उदाहरण याच्यासाठी घेतलं. अगदी सिंपल उदाहरण म्हणजे काय, तर या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊयात. एखाद्या व्यक्तीने कापलेलं अंतर, फॉर एक्झाम्पल an object moves 18 meter in the 3
सेकंद. An object moves 18 meter in 3 seconds. ओके, या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊयात आणखी एक. An object moves 18 meter in 3 seconds. मूव म्हणजे काय? मोशन झालेली आहे त्याच्यामध्ये. किती वेळेमध्ये? 3 सेकंदामध्ये. तर त्याचं स्पीड काय असेल? What is its speed? Distance upon time. डिस्टन्स किती कवर केलेला आहे? 18 मीटर. किती वेळेमध्ये? 3 सेकंद. What is the speed? 18/3 6 मीटर पर सेकंद इज द स्पीड ऑफ दॅट ऑब्जेक्ट. लक्षात येते? म्हणजे स्पीड काढायचं असेल तर आपल्याला डिस्टन्स अपॉन टाईम हा जो फॉर्म्युला आहे तो वापरायला लागेल. ॲव्हरेज स्पीडसुद्धा विचारलं जातं तुम्हाला, ॲव्हरेज व्हेलॉसिटी विचारली जाते. म्हणजे पुस्तकामध्ये तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे, हेच उदाहरण मी शॉर्टमध्ये सांगितलं, मोठं उदाहरण असं दिलेलं आहे. An object moves 18 meter in the first 3 seconds, 22 meter in the next 3 seconds and 14 meter in the last 3 seconds. What is the average speed? एका ऑब्जेक्टचं स्पीड, ॲव्हरेज स्पीड विचारलेलं आहे. पहिल्यांदा त्याने कव्हर केलं 18 मीटर अंतर 3 सेकंदामध्ये. त्याच्यानंतर पुढच्या 3 सेकंदामध्ये त्याने कव्हर केलं 22 मीटर आणि त्याच्या पुढच्या 3 सेकंदामध्ये त्याने कव्हर केलेलं अंतर जे आहे ते 14 मीटर आहे. तर ॲव्हरेज स्पीड विचारलेलं आहे. मग सगळे जे व्हॅल्यूज दिलेले आहेत डिस्टन्सच्या त्यांची ॲडिशन करावी लागेल. म्हणजे पहिले 18 मीटर, नंतरचे 22 मीटर, त्याच्यानंतरचे 14 मीटर यांची बेरीज करावी लागेल आणि त्याच्यासाठी लागणारा टोटल वेळ जो आहे त्यांची बेरीज करावी लागेल आणि त्याचं जो रेशो काढला जाईल त्याचं जे उत्तर येईल ते असणारे त्याचं ॲव्हरेज स्पीड. लक्षात येते मुलांना? म्हणजे या ठिकाणी आपण स्पीड आणि व्हेलॉसिटी या 2 कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या अभ्यासलेल्या आहेत. स्पीड आणि व्हेलॉसिटी, पुन्हा एकदा फॉर्म्युला लक्षात घ्या. स्पीडमध्ये रिलेशन आहे डिस्टन्सशी, व्हेलॉसिटीमध्ये रिलेशन आहे डिस्प्लेसमेंटशी. आणि या दोन्हीचा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला या पद्धतीने येतो आहे. दोन्हीचे युनिट हे सेम आहेत. त्याच्यानंतर आपण एक उदाहरण बघितलं की ज्याच्यामध्ये स्पीड आणि व्हेलॉसिटी दोन्ही काढायला सांगितलेले आहेत. दिलेले जे उदाहरण आहे ते व्यवस्थित वाचल्यानंतर आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे स्पीड आणि व्हेलॉसिटी काढण्यासाठी दिलेला वेळ, दिलेलं अंतर हे कशा पद्धतीचं आहे आणि त्यानुसार आपल्याला त्याचं स्पीड आणि व्हेलॉसिटी काढता येणार असतं. ओके, तुमच्या लक्षात आलेलं असेल स्पीड आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय. याच्याशी रिलेटेड आणखी बऱ्याचशा कॉन्सेप्ट आहेत. आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.